श्वासांची तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला, तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला, जीव झाला. एक प्रकारचे जी चैतन्य हे तुकाराम महाराजांच्या दिंडीतून निर्माण होते. लहान मुलांना महाराष्ट्राची जी संत परंपरा आहे ते लहान वयातच त्यांना जे बाळकडू भेटलं पाहिजे. या ज्या महिला आहेत ना 2 टायमाला 1000 भाकरी बनवतात, पण ही सगळी मोफत सेवा असते. मोफत पूर्ण फ्री आहे, बोर्डातर्फे दिली जाते ही. माझं पांडुरंगाकडे आहे, जवळ तू चलणं होत आहे तोवर तुझ्यापर्यंत येणार, जेव्हा होय ना तेव्हा घरी येणार. मला फक्त माणूस नाही आवडत, देव सारे निवारून मग पंढरी समी जाईन बाळा, चंद्रभागे तिरी तुझी वाट मी पाहिली. बाळा, चंद्रभागे तिरी तुझी वाट मी पाहिली. रामकृष्ण हरी माऊली. मंडळी, मी आता आहे देहूमध्ये आणि मी जगद्गुरू तुकोबारायांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे. माझ्या मागे बघताय की तुम्ही वारकऱ्यांचा मेळ आहे जो आता पंढरपूरकडे चाललेला आहे. तर तुम्ही सुद्धा सगळे आपल्या या वारीमध्ये सामील व्हा, ज्याचं नाव आहे गजर माऊलीचा 16 सख्यांचा गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. रामकृष्ण हरी. विठू माऊली माझी, 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 विठू माऊली. मंडळी, जगद्गुरू तुकोबारायांनी जगाला ज्ञान दिलं. आज आपल्यासोबत हभप आशाताई हळमगर सोबत आहेत. त्यांच्याकडून तुकोबारायांचा एक अभंग जाणून घेऊ. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेणे. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते. तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदीशे सांभाळावे. या अभंगातून जगद्गुरू तुकोबाराया संत संगतीतल्या सुखाचं वर्णन करून सांगतायत. संतांच्या संगतीमध्ये असणारं सुख, ते सुख देवाजवळ सांगतायत, तो आनंद देवाजवळ व्यक्त करताना आपल्याला दिसत आहेत. वास्तविक पाहता आता आपण वारीच्या वाटेनंच संतांच्या संगतीमध्ये चाललेलो आहोत. खरं तर माऊलींचं प्रस्थान झालेलं आहे आणि काही वारकऱ्यांची खरं तर पावसामुळे गैरसोय झालेली आहे. काही लोकांचे तंबू वाहून गेलेले आहेत. वारीचं सगळं जे साहित्य होतं ते सगळं वाहून गेलेलं आहे. पण हे सगळं असताना सुद्धा वारी चुकायची नाही याप्रमाणे सगळे वारकरी किती का अडचणी येऊ देत, ऊन वारा पाऊस याची काळजी न करता प्रत्येक वारकरी संतांच्या संगतीमध्ये वारीच्या वाटेनं चाललेला आहे. वास्तविक पाहता आपल्याला सगळ्यांना सुखाची इच्छा आहे, दुःखाची निवृत्ती झाली पाहिजे आणि सुखाची प्राप्ती झाली पाहिजे, आनंदाची प्राप्ती झाली पाहिजे. याच्याकरता प्रत्येकजण प्रयत्नशील आहे. परंतु तुम्ही आम्ही सगळे लोक सुख कुठे शोधतो तर आपण सुख शोधतो प्रपंचामध्ये. वास्तविकता प्रपंचामध्ये सुख नाहीये, सुखाचा वास आहे. संतांनी सांगून ठेवलंय, संसार दुःख मूळ चहूकडे इंगाड, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शूनी पाठी लागली ओढाळ, कवना मी शरण जावो दृष्टी देईल निर्मळ. संसार कसा आहे तर तो दुःखरूप आहे, परंतु आपल्याला
आभासानं तो सुखरूप वाटतो. आपल्याला आपण का प्रपंचामध्ये सुख शोधतो? कारण आपलं प्रपंचावर प्रेम आहे. परंतु संतांचा जर विचार केला, संतांचं प्रपंचावर प्रेम नाहीये, संतांनी अनुभव घेतलेला आहे. म्हणून विटले हे चित्त प्रपंचा पासोनी वमनते मनी बैसलेसे. संतांच्या आवडीचा विषय एकच आहे, तो म्हणजे परमात्मा. सर्वसंगी वीट आला आणि एकला तू आवडसी. बाकी काहीही संतांना आवडत नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन धन आणि माता पिता सुद्धा. संतांना जर विचारलं ना, तुम्हाला सुख कुठे वाटतं, तर संत सांगतात, आम्हाला सुख कुठे वाटतं सांगू? आम्हाला सुख वारीच्या वाटेवर वाटतं. आम्हाला सुख संतांच्या संगतीमध्ये वाटतं. वैष्णवांच्या संगतीमध्ये आम्हाला सुख वाटतं. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. मी देवा दुसरं काहीच जाणत नाही, कारण मला संतांच्या संगतीमध्येच सुख वाटतं. खरं पाहता आपल्या जीवनामध्ये आपण कोण होणार आणि आपण कुठल्या उंचीला जाणार हे आपण आपल्या जीवनामध्ये केलेल्या संगतीवर ठरत असतं. संतांच्या संगतीमध्ये काय सुख आहे हो? त्या सुखाला पारावर नाही या आनंदासी जोडा. सुख या संत समागमे नित्य दुनावे तुझिया नामे. सकळ दहन होती कर्मे प्रेमे आनंदे डुलत असो. संतांच्या संगतीतल्या सुखाचं वर्णन करता येऊ शकत नाही. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. वारकरी पंढरपूरच्या वाटेनं गातो, नाचतो, हा आनंदानं पावल्या खेळतो. मग तिथं लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्या वयोगटातली लोक वारीला असतात. एखादे 70 वर्षाचे आजोबा असले तरी ते त्या ठिकाणी लाज बाळगत नाही. लाज भय शंका दुराभिला मान नकळे साधन या परते. अनेक प्रकारचे खेळ वारीमध्ये खेळले जातात. टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद. अंगो अंगी मुरला छंद, अंगो अंगी मुरला छंद. भोग भोगिताची आटला भेद, भोग भोगिताची आटला भेद. ज्ञान गिळून गावा गोविंद, ज्ञान गिळून गावा गोविंद. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल. याच जयघोषामध्ये आपल्याला देखील सामील व्हायचंय. तर चला तर मग आपण सगळेजण पंढरपूरच्या वाटेनं जाऊयात. रामकृष्ण हरी. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. मंडळी, तुम्ही बघताय की वारीमध्ये सगळे आपले हे वारकरी अगदी तल्लीन झालेले आहेत. आज या सगळ्या ताईसुद्धा आपल्या वारीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे ताई, त्याची तुम्ही उत्तरं द्यायची. हा, जगद्गुरू तुकोबारायांनी जी गाथा लिहिली ती कुठल्या डोंगरावर झाडाखाली बसून लिहिली? कुठल्या डोंगरावर? भंडारा हा, भंडारा. या बात आहे, एकदा जोरदार होऊन जाऊ देत. भंडारा डोंगरावरती त्यांनी एका झाडाखाली बसून गाथा लिहिली होती. दुसरा प्रश्न आहे, ज्ञानेश्वर माऊलींच्या भावंडांची नावं काय? सोपान, निवृत्ती, मुक्ताबाई. मुक्ताबाई. क्या बात आहे, खूप खूप अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्यानंतर सगळ्या आपले जे सगळे संत होऊन गेलेत त्या सगळ्या संतांचं माहेर म्हणून कुठल्या गावाचं वर्णन केलं जातं? पंढरपूर. पंढरपूर. व्हेरी गुड, खूप छान. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. आपलं आळंदी जे गाव आहे ते कुठल्या नदीकाठी बसलं? इंद्रायणी. बरोबर आहे. लास्ट एवढी क्या बात आहे. हा, हो 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 हो.
केवढी गोड असते, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि सगळ्या चारही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत. आणि तर एक एक सन मराठीकडून तुम्हाला एक भेटवस्तू देण्यात येणार आहे. त्या भेटवस्तूचा तुम्ही सगळ्यांनी मिळून स्वीकार करायचा आहे. द्या बरं. पांडुरंग पांडुरंग पंढरीनाथ महाराज की रामकृष्ण हरी. बोलतो मृदंग. मंडळी, आपल्याला नजरही असते आणि दृष्टीही असते. नजरेला दिसत असतं आणि दृष्टी पाहत असते. आपण आपल्या सगळ्यांना पंढरपूर दिसतंय, पण एक मात्र व्यक्ती अशी आहे की जी पंढरपूर पाहते. तर अशा एका दादाशी मी तुमची ओळख करून देणार आहे. त्याच्याबरोबर आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग. दादा, तुझं नाव सांग बरं. माझं नाव संतोष जयवंत बोराटे. किती वर्ष तू झाली वारी करतोय? मला 15 वर्ष झाले वारी करत. 15 वर्ष झालेली आहेत. हा. पण मला एक फक्त विचारायचं म्हणजे एक कौतुक अशासाठी आहे हा. की ज्यांना दृष्टी असते ते तर वारी करतातच आहेत, पण आज तू ज्या पद्धतीने वारी करतोयस गेली 15 वर्ष, तू पंढरपूरपर्यंत जातोस. मला का नाही हा. कोण कोण अशी वेळ म्हणते ते येडपाट आहे, ह्याला फिरायची सवय लागलेली आहे. आमच्या घरचे सगळे बोलते ते हे येडपाट आहे, वारी करताय, ह्याला देवाचा नाद लागलाय. हा, माझ्यावर चोरीचा आळ घेतलेला अच्छा. की बाबा हे माझ्या रानातल्या पायपा फोडल्या. मला काय वाटतंय, ह्या संसारात राहण्यापेक्षा पंढरपूरची आळंदीची नर्मदा परिक्रमा केलेली ती चांगलं ना. मी आता कटाळलो जीवाला. मग ते कटाळून जेव्हा आपलं कसं बी आपलं मी ॲडजस्ट करून वारी करत चालत असतो मी पुढे. वा. पण आता तू 15 वर्ष तू वारी करतोयस म्हणालास, काय तुला अनुभव आला ह्या 15 वर्षामध्ये? अहो सगळं म्हणजे की शरीर आहे का ना, शरीर हा. सगळं ठाकठीक राहिलं. हा. आणि सगळं आपल्याला बघा सगळ्या गोष्टी साधन झाल्या म्हणून हे आपल्याला वारीत बरं वाटतंय आपल्याला. मग आता एकच काम करणार आहे मी. आता थंडीचा महिना आहे ना, त्या टायमिंगला ओंकारेश्वरपासून परिक्रमा चालू होती ना. म्हणजे तू ठरवलंयस की तू फक्त फिरत राहणार आहेस मी फिरत आणि देवाचं दर्शन घेणार आहेस. हो हो. हा, देवाचं मला दर्शन फक्त माणूस नाही आवडत, देव आवडत. पण का माणूस का नाही आवडत? माणूस कारण देवानेच माणसाला निर्माण केलेलं आहे. केलंय ना. माणूस अहो काय काय घातिक निघतंय, कोण कोण भाविक निघतंय, त्याच्यामुळं माणूस आपल्याला आवडत नाही. अहो तुकाराम महाराजाला किती त्रास दिलता, मग तसंच आहे आपलं. वा वा दादा, तू जे बोलतोयस त्या सगळ्या अनुभवातून गोष्टी तू बोलतोयस, हा. त्याच्यामुळे ते जास्त मनाला भिडतायत आणि जास्त मनापर्यंत पोहोचतायत. हा. आणि मला असं वाटतं की की म्हणजे तुकोबारायांनी सुद्धा हेच सांगितलं की माणसातला देव शोधा, बरोबर की नाही? हो हा. हो. तर तू जे ठरवलेलं आहेस की तू आता परिक्रमा करणार आहेस आणि फिरत राहणार आहेस, ओके, तर तू असंच फिरत राहा. आणि तुला आमच्या पूर्ण सन मराठीच्या टीमकडे तुला खूप खूप शुभेच्छा आहे दादा. बरोबर. ओके. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. राम. मौली, तुम्ही बघतायत की वारीचा उत्साह आता वाढत चाललेला आहे, कारण दिंडी येते जगद्गुरू तुकोबा माऊलींची. आणि त्या वारीचं दर्शन घेण्यासाठी इथे तुम्ही बघताय 2 जनरेशन इथे आलेले आहे. म्हणजे तुम्ही पुरणपोळी आणि पिझ्झा कधी पाहिलाय का एकत्र? हा बघा इथे. हा, ही आहे पुरणपोळी आणि हा आहे पिझ्झा. हा, हे पारंपरिक आपल्या वेशभूषेमध्ये बाबा आलेले आहेत आणि तिची ही मुलगी अगदी हेडफोन लावून यो यो बनून आलेली आहे. काय दाद्या, काय सांगशील तू? किती वर्ष वारी करतोय? गेली 10 वर्ष झालं मी वारीला येतो दरवर्षी. गेली 10 वर्ष. आणि तू नोकरी करतो? जॉब करतो. नोकरीला कुठे आहेस? टोकला पण ऑडिशनला आणि मग 2 दिवस सुट्टी टाकतो 2 दिवस सुट्टी टाकून इकडे. आणि मग कुठून कुठपर्यंत वारी करतो? अकोट आपलं देऊगाव ते अकुर्डी. देऊगाव ते अकोट. अकुर्डी, हा. काय तुला या वारीमध्ये आलेला असा कुठला एखादा अनुभव तुला इथे सांगावं असं आता वाटतं? म्हणजे वारीला म्हणजे ही जी आपली पारंपरिक पद्धत आहे, हा. ती जी नवीन पिढी आता ते आकर्षित होत आहे, ते हा. छान आहे. ते छान आहे. छान आहे. या वर्षीच्या वारीमध्ये खरंच हे प्रकर्षाने जाणवतंय की लहान लहान मुलं सुद्धा या वारीमध्ये सहभागी झालेली आहेत. म्हणजे आता मला ही जी छोटी ताई आहे, ताई तुझं नाव सांग बरं. नाव सांगतो आणि सांग की
सांगे लाजले इथं. हा दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव करण, मी हे आमचे मोठे बंधू आहेत. अच्छा हे काय मोठे बोल. लहान मुलांना जी महाराष्ट्राची जी संत परंपरा आहे हा. ते लहान वयातच त्यांना जे बाळकडू भेटलं पाहिजे त्यासाठी आम्ही त्यांना वारी दाखवण्यासाठी आलो. बरोबर बरोबर आणि अत्यंत उत्तम तुम्ही काम करताय कारण ही जी संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे, ही लहान मुलांना खरंच रुजवली पाहिजे आणि मला खरंच आनंद आहे की ह्या वारीमध्ये खूप लहान मुलं दिसत आहेत आणि त्याचा आनंद आहे. काय सांगशील जाता जाता? आता एवढं सांगेन की सर्वांनी म्हणजे अभूतपूर्व असा प्रतिसाद द्यावा. ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे, ती बरोबर. जपली पाहिजे. नक्कीच, त्यासाठी नक्कीच. सर्वांनी म्हणजे आवर्जून यावं नक्कीच ही आमची एक भावना आहे. नक्कीच आणि हे ऐश्वर्य उपभोगायला हा, पाहिजे. उपभोगायला पाहिजे. ऐश्वर्य कारण की स्वतःच्या डोळ्याने कारण अनुभवायला पाहिजे. म्हातारपणात हे काय बघता येत नाही घरी बसून, बरोबर आणि हे आतापासून सर्वांना लागलं पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्ही बघितलात ना की लहान मुलांपासून खरं तर ती ओढ निर्माण झालेली दिसते आपल्या या वारीमध्ये आणि तुम्ही इथे बघतायत की ह्या ताईने जॅकेट घातलेले आहे, टोपी घातलेली आहे, हा हेडफोन लावलेले आहे, पण कपाळावरती नाव मात्र लावलेले आहे. म्हणजे नक्की ह्या गोष्टी कळतात की काय बाळगायला पाहिजे आणि काय मिरवायला पाहिजे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. गुडघे का? काय होतंय ताई? गुडघा गुडघे दुखताय. हे घ्या. सकाळ संध्याकाळ घ्यायचे. सकाळ संध्याकाळ घ्यायचे ना ते. हा सकाळी एक एक गोळी एक गोळी सकाळ संध्याकाळ घ्यायचे. तुम्ही किती वर्ष वारी करताय ताई? मी पहिलंच वर्ष आहे. हे पहिलंच वर्ष आहे पहिलंच. तुमचं. ओके मग पहिलंच वर्ष आहे तर तुम्ही खूप काळजी घ्या आणि छान मस्त. हा काय हवंय तुम्हाला ताई? हा? हे घ्या मावशी. सकाळ संध्याकाळ एक चमचा द्यायचा. हा सकाळ संध्याकाळ. हा ताई आवाजपासून आपली वारी सुरू झालेली आहे. आपण वारीमध्ये आहोत आणि मी ते बघितलं की ते मोफत वैद्यकीय सेवा पुरवली जाते आणि तुम्ही अगदी इथे बसून सगळे वारकरी जे येत आहेत त्यांना जो काय प्रॉब्लेम होत असेल त्याच्यावरती तुम्ही औषधं देत आहेत. काय सांगाल तुम्ही याबद्दल आणि काय सांगावं असं वाटेल? किती वर्ष तुम्ही ही सेवा पुरवताय? मी 1991 साली कामाला लागले. तेव्हापासून आमची ही कॅन्टोन्मेंट बोर्ड तर्फे आम्हाला ही सेवा आम्ही दिली जाते. आमचे इन्चार्ज डॉक्टर श्रीनिवास चाटे त्यांच्या पॅनेलखाली आम्ही हे सगळं काम करत असतो, त्यांच्या निरीक्षणाखाली. आणि त्यांनी हे सर्व पॅनेल ठरवलं असतं, त्यानुसार आम्ही काम करतो. ह्याच्यामध्ये फिजिओथेरपी पण दिली जाते. ओके सर्दी, ताप, खोकल्याचं औषध वगैरे दिलं जातं. वारकरी चालून त्यांचे गुडघे दुखतात, त्यासाठी मेडिसिन दिलं जातं. डायक्लोजेल वगैरे दिलं जातं त्यांना. पूर्ण सेवा दिली जाते. काय कोणाला लागलं असेल तर ड्रेसिंग वगैरे त्याची पण इथं सोय केली जाते. अशी पूर्ण आम्ही सेवा देतो. अच्छा पण ही सगळी मोफत सेवा असेल? सगळी मोफत सेवा. पूर्ण फ्री आहे. हे बोर्डातर्फे दिली जाते ही. अच्छा आणि हे किती वर्ष करताय तुम्ही? हे माझी 35 वर्ष सर्व्हिस झाली तेव्हापासून आम्ही करत आहे. 35 वर्ष तुम्ही हो, वारीमध्ये हो, तुम्ही हो, आहात आणि हो. वारकऱ्यांची सेवा हो, करताय. हो. काय अनुभव तुम्हाला आलेला आहे? खूप छान अनुभव आला. म्हणजे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आम्ही इथं असतो, पण आम्हाला काही असा थकवा येत नाही. आणि मी स्वतःहून त्यासाठी मी नेहमी वारीमध्ये भाग घेते. अच्छा मी आता बघतोय इथे सगळे वारकरी येत आहेत, काही ना काही त्यांना प्रॉब्लेम आहे आणि इतकी वर्ष चालतायत आणि आता पंढरपूरकडे सगळे वारकरी चाललेले आहात. तर मला फक्त एक विचारायचं की जे पहिल्यांदा वारीमध्ये सहभागी होणार आहेत आणि जे वर्षानुवर्ष या वारीमध्ये सहभागी आहेत तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि कुठली औषधं जवळ बाळगली पाहिजे? सर्दी खोकल्याची औषधं जवळ ठेवली पाहिजे. उलटी जुलाबाची पण औषध जवळ ठेवली पाहिजे. तसं त्यांच्या वारीबरोबर एक आरोग्य पथक असतंच कंपल्सरी. आणि एक 2 किलोमीटरच्या अंतरावर पण दर 2 किलोमीटरच्या अंतरावर त्यांची सोय केलेली असते. औषध देण्याची सोय केलेली असते. मोफत आरोग्य शिबिर ठेवलं असतं. आता इथून 2 किलोमीटर गेलं तर कॉर्पोरेशनचं शिबिर तिथं आहे. अच्छा हां. मग तिथे ते मार्गदर्शन हो, करतात त्या करतात. सगळ्या हो, पूर्ण. ओके. खोकले द्यायला खोकले. ठीक आहे बघ. सकाळ संध्याकाळ एक चमचा. मंडळी वारीचा सुख सोहळा असंच सुरू राहणार आहे. पण आता आपण जाणार आहोत माहेरच्या अंगणात कारण तिथे माझ्या सगळ्या सख्या जमलेल्या आहेत. तेव्हा बघूया कोण होते आजच्या भागाची हुकुमाची राणी.
आपल्या आजच्या गजर माऊलीचा 16 सख्यांचा या वारी विशेष भागामध्ये 8 ताई इथे सहभागी झालेले आहेत. त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा. किती छान दिसतायत सगळ्याजणी. ओ हो हो, किती सुंदर दिसतायत. हा, आणि हे जे काय सगळ्यांनी अगदी वारी विशेष भाग असल्यामुळे हा जो काय नाम काढलेला आहे कपाळावर सगळ्यांनी, व्हेरी गुड. ताई कसं वाटतं? ती वारीमध्ये सहभागी झाल्यासारखं वाटतंय. पण आता आज वारी विशेष भाग आहे, ते इतक्या सगळ्याजणी छान नटून थटून आलेल्या आहेत मस्तपैकी. तर नाव कोण घेणार आहे का? नाव विटेवर विटा डबल विटा, मी नाव घेत 80 ने सुटा. ह्याच्यात भाऊजींचं नाव कुठे? गणपतीच्या मंदिरात दर्शनासाठी लागतात लांबच लांब रांगा. संजयचे नाव घेते कधीही सांगा. हा, आता संजयजींचं नाव आलेलं आहे भाऊजींचं. ओके, त्याच्यामुळे आता सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपल्या खेळासाठी. मंडळी, वारीच्या सोहळ्यातून आपण आलेलो आहोत माहेरच्या अंगणात, आणि या अंगणात माझ्या सगळ्या सख्या इथे जमलेल्या आहेत खेळ खेळण्यासाठी. कारण या खेळातूनच होणार आहे हुकुमाची राणी. तेव्हा बघूया आजच्या भागामध्ये कोण होणार आहे हुकुमाची राणी. पण त्याआधी सन मराठीकडून वारीच्या निमित्ताने सगळ्या सख्यांना एक भेटवस्तू देण्यात येणार आहे. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. आणि आता सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. बोला जय जय विठोबा रखुमाई. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. या खेळाचं नाव आहे गाठ माझ्याशी आहे. खेळाचं नाव काय ताई? गाठ माझ्याशी आहे. हे कोणाला बघून बोललीस? हा, तुम्हाला. अच्छा अच्छा, मला बघून बोललीस गाठ माझ्याशी. बरं, मी तर काय केलं पण नाही आणि काय करणार पण नाही बाबा. हा, आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे नाव असं का आहे. तर त्याचं कारण असं आहे की काय करायचंय की तुमच्यासमोर तुम्ही बघतायत की टाळ आहे. मी 1 2 3 म्हटल्यानंतर एक हात मागे आणि एका हाताने या सगळ्या गाठी सोडायचे. सगळ्या गाठी सोडून झाल्यानंतर ते टाळ अशी गळ्यामध्ये घ्यायचे आणि जोरात टंग अशी वाजवायचे आणि हात वरती करायचे. अशा 5 ताई जाणार आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि 3 ताई मात्र टंग बाद होणार आहे. तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. एक हात मागे, एक हात मागे. गाठी सोडून झाल्यानंतर टाळ दोन्ही हाताने गळ्यात घ्यायची आणि जोरात वाजवायची. जोरात वाजवायचे, जोरात वाजवायचे, वाजवायचे जोरात. हा, व्हेरी गुड, मस्त. हा, टाळ वाजवायचे जोरात. हा हा, ताई तुझं आज होणार आहे की नाही? मला अगोदर टेन्शन आलं. हा, नाही ना. काही गाठी असतात जी आयुष्यभरासाठी असतात. हा, जी तुटतात तुटत नाही. हो की नाही? बरोबर आहे की नाही? अशी कुठली गाठ असते सांगा? लग्नाची, आहे की नाही? झालं बाबा एकदा. अरे बापरे. निर्णय असा आहे की ज्या 3 ताई बाद झालेल्या आहेत त्या 3 ताई आहेत नम्रताताई, प्रतिज्ञाताई, तुम्ही बाद झालेला आहात, आणि मंदाताई. बरं, आता पुढच्या खेळाकडे जाण्या अगोदर आपण माहेरच्या गप्पा करणार आहोत आणि त्यासाठी आपण चर्चा करणार आहोत ह्या ताईंसोबत. ताई, तुझं नाव सांग बरं आधी. मीनाक्षी महेश भिस्ते, हा, मीनाक्षी ताई, माहेर कुठलं? सोलापूर. बरं, काय सांगशील माहेर बद्दल? काय सांगशील? माझ्या आईने खूप कष्ट केलेत सर.
आमचे वडील वारले तेव्हापासून आईने कष्ट केलं. मी तेव्हा 8वीला होते तेव्हा वडील वारले. मग माझ्या आईनी मी दोघींनी वडील वारल्यानंतर परकर शिवायला चालू केले. मग आई डोक्यावर परकर घेऊन जायची. मग ती येईस्तोवर 1 तास लागायचा ती येईपर्यंत मी ब्लाऊज शिवायचे. रात्री 9 वाजेपर्यंत आम्ही काम करायचं. याच्या वेळी तू वयाची किती वर्षी? 14-15 वयात असून आता पण माझं दुकान आहे तर. मग कशा पद्धतीने आई तुम्हा सगळ्यांना वाढवलं? किती भावंड तुम्ही? आम्ही 5 बहिणी 1 भाऊ आहे आम्हाला 5 बहिणी होतो. पण आई वडिलांनी आमचा कधीच कंटाळा केला नाही. आमचे वडील म्हणायचे 4-5 पोरी असल्या तरी चिडचिड करत जाऊ नको, कधी त्यांना रागराग करत जाऊ नको म्हणायचे. आई कधी चिडली तरी त्यांची लग्न झाली की त्या जातील उडून असे म्हणायचे माझे वडील. आई पण कसा होता ताई हा प्रवास सगळा तुझा? वडील वारल्यानंतर खूपच हालाकीचे दिवस होते. ते दिवस आठवले की खूप बॅन होतं. डोळे पाणवले तुझे, काय सांगायचे? आता सगळं व्यवस्थित आहे. पण आता माझ्या लग्नानंतर पण मिस्टरांना जॉब नव्हता. लग्नात सुट्ट्या घेतल्या त्याच्यामुळे जॉब सुटला होता त्यांचा. नंतर त्यांना माझा मोठा मुलगा जन्मल्यानंतर 4 महिन्यातच त्यांना सरकारी जॉब लागला. PMTत कंडक्टर म्हणून जॉब लागला त्यांना. अच्छा. 4 महिन्यानंतर लग्नानंतर जॉब लागला त्यांना. वा. पण ते समजा आता तू सगळं आईबद्दल सांगतेस, आईने तुमची लंग लावून दिली किंवा इतकी सगळी मेहनत आईने केलेली, काय सांगशील या माध्यमातून? आईला काय सांगावं असं वाटतं? मला असं वाटतं की तुझ्या भावना तिच्यापर्यंत पोचाव्यात. तर माझ्यावर खूपच उपकार आहेत सर. आईचे उपकार विसरू शकणार नाही आयुष्यात. ताई आईला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच मी विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. ठीक आहे, एक छानसा स्माइल दे बघू. खेळायला सुरुवात करूया. आणि आता आपण सुरू करूया आपल्या या मजेशीर खेळाला. या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. एक वाक्य मी तुम्हाला देणार आहे, ते सलग न अडखळता न चुकता सलग 5 वेळा बोलायचंय. चिवट मटकी चिकट चिक्की, 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 चिवट मटकी चिकट चिक्की. हो, टाळ्या झाल्या पाहिजेत माझ्यासाठी. 1 2 3. चिवट मटकी चिकट चिक्की, 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 चिवट मटकी चिकट चक्की. चिकट चक्की चक्की. 6 वेळा सांगितलं तुम्ही. चिवट मटकी चिकट चिक्की, 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 चिवट मटकी चिकट चिक्की. काय ते नक्की ठरवाने आम्हाला सांग. ओके, हरकत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. चिवट मटकी चिकट चिक्की, 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 चिवट मटकी चिकट चिक्की. क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता इथे वाक्य असं आहे, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. 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 लाडू चिकटला टाळूला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. अच्छा, टाळूला बाळू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. अच्छा, टाळूला बाळू लटकला काय? लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. 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 बाळू चिकटला टाळूला. लाडू चिकटला टाळूला. अच्छा, बर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची.
या खेळातून मात्र बाहेर पडणाऱ्या ताई आहेत. या खेळातून बाहेर पडणाऱ्या ताई आहेत. कोणीही नाही, कारण हा गमतीचा भाग होता. म्हणजे अगदी बोलायचं झालं तर एरवी आपली जीभ अशी चालत असते. आज कशी चालते ते आपल्याला ते आता जरा बघायचं होतं, पण सगळ्यांच्या छान चालतात हो. आणि आता आपण सुरू करूया आपल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे सासर माहेर. आता हे जे तुम्ही उभे आहात ना ते आहे सासर आणि हे आहे माहेर. माहेर म्हटल्यानंतर माहेरी उडी मारायची, सासर म्हटल्यानंतर सासरी उडी मारायची. माहेर, सासर, माहेर, सासर. 1 2 3 आउट झालेले आहेत आणि ह्या 2 ताई आहेत ह्या ऑलरेडी आपल्या शेवटच्या खेळामध्ये गेलेल्या आहेत. त्यामुळे ताई मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही समोर बसायचे. ओके. आणि ह्या 3 ताईंमधून 1 ताई मात्र आता जाणाऱ्या आपल्या पुढच्या खेळामध्ये. बघूया कोण आहे ती ताई. माहेर, सासर, सासर. पाय गेलं ना त्याच्यावर रेषेवर, त्याच्यामुळे ताई तो बाद झालेली आहे. आणि या 2 ताईंमधून 1 ताई मात्र जाणाऱ्या आता शेवटच्या खेळामध्ये. ओके. माहेर, सासर, माहेर, सासर, सासर. आणि अशा पद्धतीने 3 ताई गेलेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मंडळी, शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच, पण त्याआधी आपण जाऊया आपल्या सुंदर अशा भागाकडे ज्याचं नाव आहे माहेरच्या आठवणी. बरं ताई, आता आपली वारी सुरू आहे. हा, मग तू वारीमध्ये सहभागी होतेस? आता लग्न झालं का सून देव ते निगडी आतडी. अच्छा. आणि लग्नाच्या अगोदर व्हायचे मी तर आम्ही वाईट सलमान. बरे, काय वारीतला अनुभव कसा होता तू? वारीतला अनुभव, आजोबा वारीला यायचे, खूप छान वाटायचं. वारी म्हटलं की त्यांची आठवण अगोदर येते मला. म्हणजे मी एवढं लहानपणीच त्यांच्याकडून एवढं हरिपाठ, भजन, अभंग सगळं ऐकलेलं आहे. मग आज माझ्या मुलीला पण ऐकायला भेटला असता आणि त्यातले त्यात मला पण भेटलं असतं. अरे, ते संस्कार पण झाले. संस्कार पुढे गेले असते आणि छान वाटलं असतं मला. असतेच ते तर. ताई, समजा आज आजोबा असते तर आज त्यांनी तुझ्या मुलांवरती कसे संस्कार केले असते? मला मुलगी आहे 3 वर्षाची. तर तिला त्यांनी एकतर हरिपाठ तर बोलायला शिकवला असता आणि टाळ वाजवायला शिकवला असता, पेटी वाचायला शिकवली असती. म्हणजे जेव्हा ते आले असते तर त्यांनी सांगितलं असतं महत्त्व तुकाराम महाराजांचं, ज्ञानेश्वर महाराजांचं, की मुक्ताबाई, जनाबाई, म्हणजे खूप सांगायचे. खूप असं टाळी वाजवायची, हरिपाठ बोलायचा. आणि म्हणजे आपण बोलतो ना आता वारी गेलं, बोला कुंडलिका कवरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ते खूप मला आवडायचं. आणि ते मी ते हरिपाठ बोलत असले ना, मी मध्येच जाऊन असं बोलायचे. मग ते म्हणायचे, अगं मी हरिपाठ बोलतोय ना, मग तू असं का बोलते? मला म्हणायचे, मला तुम्हाला चेष्टा करायला खूप आवडते. आजोबांबरोबरचा असा कुठला वारीतला अनुभव तुला इथे सांगावंसं वाटतं? म्हणजे 2012 साली त्यांना वारीत जरा थोडंसं पाहायला लागलं. त्यांना शुगर असल्यामुळं काय झालं, काय म्हणजे लाभलेलं इन्फेक्शन वाढत गेलं. त्यांनी आम्हाला सांगितलंच नाही. मग त्याच्यानंतर 2014ला आम्ही त्यांना बोललं नाही, इथलं जायचं, चावता येत नाही, काय नाही. आम्ही जास्त होप आहे ना ते. मग म्हणते ठीक आहे, पण मला जायचं आहे वारीला. सगळ्यांनी समजावून सांगितलं की नको, की आता चालता येत नाही. ते म्हणायचे नाही, मला बसायचं तर असतं, मी पादुकांपाशीच असतो, मी सेवा करायला असतं, मला बसायचं तर असतं. पण सगळे म्हटले नको, आता एवढं वेळेस नको. मग त्यांना असं ते हे झालं, हर्ट झालं की मला का जाऊन दिलं नाही, मला विठ्ठलाला भेटायचं होतं. मग माझ्या चुलत्या आले आणि मग त्यांनी शॉल घेतली, ते तुकाराम महाराजांच्या पादुकांना अशी स्पर्श केली आणि घेऊन आले. म्हणजे त्यांचं शेवटपर्यंत होतं की माझा विठ्ठल, माझी आळंदी, माझा पांडुरंग. ताई, समजा आज आजोबा असते तर आज तू त्यांना वारीत घेऊन गेली असतीस, काय सांगशील याबद्दल?
मला खूप आनंद झाला असता. ते असते आज तर ते माझ्याकडे आले असते, मी घेऊन गेले असते त्यांना, मी त्यांच्याबरोबर टाइम घालवला, म्हणजे खूप छान वाटलं असतं की माझं कोणतरी आहे, मी एवढ्या जवळ, देहू एवढ्या जवळ आहे माझा. म्हणजे मला देहूला जरी गेले ना तरी अगोदर त्यांची आठवण येते की असते तर मी त्यांच्याबरोबर इथं आले असते, दर्शन घेतलं असतं, त्यांनी मला अजून काहीतरी सांगितलं असतं की इथं असं, म्हणजे महत्त्व सांगितलं असतं मंदिराचं वगैरे सगळं. एवढं ते म्हणजे खूप खूप खूप. आणि ते गोष्ट जरी सांगायची म्हणलं तरी त्यांची तेच असायची, विठ्ठलाची, पांडुरंगाची. आणि तुकाराम महाराज जेव्हा गाथालेला जायचे तर त्यांची बायको म्हणजे आवडेल ती कशी जायची त्यांना भेटायला, त्यांना खायला घेऊ, की जिथं माझा पाय असेल, ज्या पावलातून आवाज येईल की विठ्ठल विठ्ठल, त्या पावलावरून त्यांचे कान लावायची आणि यायची. म्हणजे ते सगळे अनुभव त्यांनी सांगितले. आणि ज्या शॉलला शेवटी माझे काका आले, त्यांनी ती शॉल त्यांच्या हातात दिली, तेव्हा त्यांचा प्राण कंठाशी आला होता. म्हणजे ते असं पूर्ण विठ्ठल विठ्ठल आणिच मला जायचंय असं बोलत. आणि नंतर ना आम्ही ती शॉल पांघरली, ते गेले होते. त्यानंतर मी पालखीला जायचे कमी झाले, म्हणजे मला तेवढंच राहिले नाही की माझं माणूस या दिवशी गेला ते. तो दिवस खूप आठवतो, म्हणजे एकादशी होती त्याचा दुसरा दिवस होता तो. आणि ते गेल्याच्या नंतर ना असह्य, म्हणजे मला तर एवढं समजत नव्हतं, मी 8वीला होते, पण आठवण म्हणजे त्या दिवसाची खूप आठवण येते. आणि ताई, आता हे ज्या सगळ्या तू गोष्टी सांगतेस किंवा आजोबांबद्दलचं सांगते, कशा प्रकारे त्यांनी तुझ्या मुलांवरती संस्कार केले असते. खरं तर आपल्या महाराष्ट्राची हीच विशेषता आहे ना, की एक पिढी आपले संस्कार दुसऱ्या पिढीपर्यंत नेत असते आणि एक उत्तम पिढी घडवत असते. त्याच्यामुळे आणि तुझ्याशी खरंच बोलून खूप छान वाटलं ताई. आता आपण जाऊया शेवटच्या खेळाकडे. माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. कारण या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. काय वाटतं ताई तुला, तिघींपैकी कोण होणार हुकुमाची राणी? मीच होणार. हे म्हणते मीच होणार. आता बघू, आता खेळ खेळ जिंकल असं. अच्छा, तुझं काय म्हणणे, कोणी पण होऊ दे ना. ठीक आहे, हा हरकत नाही, व्हेरी गुड. हा, पण तिघींनाही खूप खूप शुभेच्छा, मस्त खेळायचे. ओके, आता हा जो खेळ आहे या खेळाचं नाव आहे फू फू फुगाने माझ्याकडे बघा. तर हा खेळ असा आहे की तुम्ही बघताय की तुमच्यासमोर प्लॅस्टिकची टोपली आहे आणि त्याच्यामध्ये एक फुगा आहे आणि बाजूला काठी आहे. ओके, काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर तो फुगा जो आहे तो फुगवायचा आहे. तो फुगा फुगवून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित गाठ मारायची, तो खाली ठेवायचे. त्याच्यानंतर ही जी प्लॅस्टिकची टोपली आहे त्याची व्यवस्थित डोक्यावर धरायची आणि त्या काठीने तो जो फुगा आहे खाली ठेवलेला, तो फुगा त्या काठीने बरोबर त्या टोपलीमध्ये टाकायचा. कसं काय टाकणार? चेहऱ्यावरती एवढे असे का एवढे आट्या? मी कसं काय टाकणार? पाठीने कसा काय टाकणार म्हणजे काय? हा, तर गाठी घ्यायची, तो फुगा खाली आहे, तो फुग्याने असं उचलायचं आणि तो बरोबर असा करत त्या टोपलीमध्ये टाकायचंय. पण ते करत असताना टोपली डोक्यावरनं अजिबात हलवायची नाही, ती डोक्यावरतीच ठेवायची. ओके, आता फुगा जिथे जाल तिथे ठेवाल, तसं नाही, डोक्यावरतीच पाहिजे हा टोपली. तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला. खाली बसायचं नाही, उभं राहून. वा रे वा. हा, हो, तुमचे नियम. हा, बाहेर जायचं नाही. हा, जागेवर उभं राहायचं.
बापरे, हा पडला पडला पडला. खाली ठेव इथं. ही कुठली पद्धत आहे उचलायची? हा घे लवकर, करेक्ट आहे. हा हा इथं आपला फुगा अजून फुगतोच आहे. हा हा हिचं काय चाललंय, हळूहळू चालली बाहेर. हा. शाबाशा शाबाशा. वेळ संपलेली आहे. निर्णय असा आहे की जी तिसऱ्या क्रमांकाची ताई आहे ती ताई आहे सुप्रिया ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. आणि उपविजेती ताई ठरलेली आहे शारदा ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. तुला मिळतोय सर मराठीकडून तुझ्या माहेरचा आहेर. इंडक्शन एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आजच्या भागाची हुकमाची राणी ठरलेली आहे सीमा ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि हुकमाच्या राणीला मिळतोय गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. ताई हुकमाची राणी झालीस तू, कसं वाटतंय? खूप मस्त वाटते. वाटलं होतं तू हुकमाची राणी होशील? नाही नाही, मी जिंकण्यासाठी आले नव्हते, एन्जॉय करण्यासाठी, खेळण्यासाठी आले होते. वा. पण खूप आनंद झाला मला. बरं ताई, तू हुकमाची राणी झालेली आहेस तर आज इथे तुला कुठला हुकूम तुला इथे सोडावा असं वाटतं? मला जी आजकालची जनरेशन आहे ना, ती जनरेशन तेवढं आई वडिलांना तेवढं इम्पॉर्टन्स देत नाही. त्यांना ते असं गृहीत धरतात की आई वडील तर घरीच असतात, आपण रोज भेटतो, रोज बोलतो, पण त्यांना वेळ देत नाहीत तेवढं. आई वडील काळजीने फोन करतात की कुठे बाळा, कधी येणार आहेस, काय करतात, पण त्यांना ते ऑर्डर वाटतं. तर तसं त्यांना ऑर्डर वाटू नये. उद्या तुम्ही त्यावेळेस त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही जाणार आहे, तर तसं आई वडिलांना प्रत्येक गोष्टीत गृहीत धरू नका. त्यांच्यासाठी पण तुम्ही वेळ काढा, त्यांच्या बसा, बोला. ताई छान हुकूम देते तू दिलेला आहेस. ओके. आणि आता तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. मंडळी, आजच्या भागाची हुकुमाची राणी आपल्याला मिळालेली आहे. वारीचा आणि सख्यांचा सोहळा असाच चालू राहणार आहे. आज आपण होतो देहूमध्ये, उद्या जाणार आहोत आळंदीला. तेव्हा उद्याचा भाग अजिबात चुकवू नका. बघत राहा तुमचा लाडका कार्यक्रम गजर माऊलीचा सोहळा सख्यांचा. गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.